पूर्वी झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरून तरुणाचा कोयता व कुकरीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी 4 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। यातील आरोपी विनायक उत्तम सूर्यवंशी व राहुल सुनील कदम हे दोघे मित्र असून त्यांच्यात यापूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता। या वादातून निर्माण झालेल्या रागातून आज रोजी मयत सुनील कदम हे कामावरून घरी जात असताना आरोपी निखिल अनिल यादव वय 21 राहणार चिंतामणी नगर सांगली, रमेश मुकेश जाधव वय 19 राहणार अहिल्यानगर झोपडपट्टी कुपवाड, विनायक उत्तम सूर्यवंशी वय 23 राहणार अहिल्यानगर झोपडपट्टी कुपवाड व एक बालक यांनी संगणमत करून हल्ला केला। आरोपींनी मयताच्या मानेवर, गळ्यावर व डोक्यावर कोयता व कुकरीने वार करून त्याचा खून केला व घटनास्थळावरून पळ काढला। घटनेनंतर पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश कदम व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने घटनास्थळी तात्काळ भेट देत तपास सुरू केला। तपासादरम्यान पोलीस हेड कॉन्स्टेबल 1676 साळुंके यांनी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी गोसावी गल्लीत येथील पाण्याच्या टाकीजवळ थांबले आहेत। त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली। पुढील तपासासाठी सर्व आरोपींना MIDC कुपवाड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास MIDC कुपवाड पोलीस करत आहेत। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।